दिवसभरात एकदा चपाती भाजी खाल्ली की परत मुलांना खायची नसते आणि भूक मात्र सारखी सारखी लागत असते त्यांना. तर म्हणलं मुलांसाठी काहीतरी बनवूया म्हणून गव्हाचं पीठ घेतलं होतं मी. 3 वाट्या गव्हाचं पीठ छान असं चाळून घेतलं होतं. तर ह्याच्या मी कापण्याच बनवणार होते, पण घरात बघितलं तर गूळ खूप कमी होता आणि तेवढा पुरला नसता. दुसरा होता चिक्कीचा, तर म्हणलं चिक्कीच्या गुळाने कापण्या खूप कडक येतील म्हणून त्यामध्ये परत 1 वाटी रवा टाकला आणि काहीतरी वेगळं बनवावं म्हणून त्यामध्ये ओवा टाकला, त्याचबरोबर हळद, मीठ, तिखट आणि थोडेसे पांढरे तीळ पण टाकले होते आणि कस्तुरी मेथी पण थोडीशी क्रश करून टाकली होती. हे सगळं मिक्स करून घेतलं आणि मग वरून कडक तेलाचं मोहन टाकलं होतं. तर ते पण छान असं मिक्स करून घेतलं. पिठाला तेल जे आहे तर ते सगळीकडून चोळून घ्यायचे छान असं. नंतर मग थोडंसं पाणी घालून घट्टसर गोळा मळून घेतला आणि थोड्या वेळासाठी हे भिजायला ठेवलं. नंतर मग एक चुरमुऱ्याचं पॅकेट आणलेलं होतं गेल्या महिन्याच्या किराणा सामानामध्ये. तर त्यातलं निम्मं तर सांडूनच संपलं होतं. खाणं कमी आणि सांडणं जास्त असतं चुरमुरं चिवडा या बाबतीत. तर तडका पॅनमध्येच मी थोडंसं तेल घेतलं, त्यामध्येच शेंगदाणे तळून घेतले. कारण मोठ्या कढईमध्ये तळले ना तर ते शेंगदाणे तेल पण खूप वाया जातं आणि परत त्या तेलाचा काही उपयोग होत नाही, आपल्याला ते वापरू पण नाही वाटत. मग तडका पॅनमध्ये परत तापायला ठेवून त्यामध्ये जिरा मोहरी टाकली, त्यामध्ये हळद, मीठ, तिखट आणि थोडीशी साखर पण टाकली होती. तर ते छान असं फ्राय करून घेतलं आणि मग त्या चुरमुऱ्यावरती घातलं. छान असं मिक्स करून घेतलं आणि झटपट असं चिवडा बनवलेला होता. नंतर मला थोडेसे मक्याचे पोहे पण घरात भेटले होते, तर ते पण छान असे निवडून घेतले होते. तर छान असे निवडून चाळून घेतले. ते चांगलेच होते म्हणून ते पण तळून टाकले, कारण ते तसेच राहून गेले होते, बरेच दिवसाचे होते. तर छान असं तळून घेतलं, थोडं थोडंच करून मी तळलेले मक्याचे पोहे. नंतर मग त्या चुरमुऱ्यावरती घालून छान असं मिक्स करून घेतलं होतं. नंतर छान असं मिक्स झालं की त्यामध्ये थोडंसं मीठ घातलं, कारण अजून पण मीठ घालायची गरज होती म्हणून. मिक्स करून घेतलं की छान असा चिवडा तयार झाला होता इन्स्टंट असा. तर मुलांना असे चुरमुरे तर खाऊ वाटत नाही, म्हणलं संध्याकाळच्या वेळेला मुलांना खायला बरं वाटेल म्हणून चिवडा करून घेतला. नंतर हे पीठ पण छान असं भिजलेलं होतं, तर ते परत एकदा मळून घेतलं तेल लावून आणि मग पोळपाट लाटण्यावरती हे लाटून घेतलं, जसं आपण चपाती लाटतो तसं. आता हे खूप तुटत होतं कारण आमचं गव्हाचं पीठच ह्यावेळेस जरा खराब आलेलं आहे. त्याची एक चपाती लाटून घेतली आणि मग कापून घेतलं. असं मला लांब लांबच कापायचं होतं, जसं की फिंगर चिप्स वगैरे असतात तसं. पण म्हणलं ते तळलं जाणार नाही आतपर्यंत किंवा खुसखुशीत नाही व्हायचं म्हणून असं छोट्या साईजमध्ये कापून घेतलं होतं. आणि मग ते कापून झालं की तेल तापायला ठेवलं कढईमध्ये आणि मग हे थोडं थोडं करून तळून घेतलं होतं. तर खूप मस्त आणि छान झालं होतं. आता ह्याला मटरी म्हणून एक प्रकार आहे हिंदी रेसिपीमध्ये, तर तो म्हणू शकता, किंवा मग आपल्या तिखटाच्या शंकरपाळ्या. तर खूप छान झाल्या होत्या, मुलांना पण खूप जास्त आवडल्या होत्या. मुलांनी खूप खाल्ल्या होत्या, एकदम खस्ता आणि असे खुसखुशीत झाल्या होत्या कडक तेलाचं मोहन घातल्यामुळं. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.